ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। नागपूरमध्ये काँग्रेस संघ मुख्यालयावरती मोर्चा काढला गेलेला आहे। नागपूरमधून ही महत्त्वाची बातमी। नागपूरमध्ये काँग्रेसने संघ मुख्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। नागपूरमध्ये संघाचं मुख्यालय आहे, या मुख्यालयावरतीच काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे आणि ही थेट दृश्य आता आपण पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेसने संघाच्या मुख्यालयावरती हा मोर्चा काढला आणि या मोर्चेकरांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। संजय तिवारी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। संजय, दृश्यांवरून दिसतंय की आंदोलक या ठिकाणी पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। नेमकं असं काय झालं की आता पोलिसांना आंदोलकांना थांबवावं लागतंय? हे युवक काँग्रेसचं आंदोलन आहे आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब हे स्वतः काही निवडक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन दिल्लीवरून नागपूरला आलेले आहेत। संघ मुख्यालय जे काही हाकेच्या अंतरावरच महाल परिसरात आहे, तिथे त्यांचा जाण्याचा प्रयत्न आहे। तिथे जाऊन ते निदर्शन करू इच्छितात आणि संघाचे जे गणवेश आहे त्याला जाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। पण काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना ताब्यात घेत आहेत। आता जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उदय भानू चीब यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सुमारे 100 कार्यकर्ते तिथे आहेत, ते घोषणा देत आहेत, पोलिसांना ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत। पण पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण तिथे रेटारेटी सुरू झालेली आहे। उदय भानू चीब जीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, पण कार्यकर्ते त्यांना घेऊन जाऊ देत नाही आहेत। कार्यकर्त्यांचा रेटा इथे आपल्याला दिसतोय। कार्यकर्ते घोषणा सुद्धा देत आहेत आणि मुख्य म्हणजे हे सगळं प्रकरण सुरू झालं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघ चालक आहे डॉक्टर मोहन भागवत यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना झाली त्या दिवशी भारताला खऱ्या अर्थाने मुक्तता मिळाली। त्या पुलिस को आगे करता है। निषेध केला होता आणि स्पष्टपणे म्हटलं होतं की जर मोहन भागवत अन्य कोणत्या देशात राहिले असते तर त्यांना अटक झाली असती आणि त्यांच्यावरती केस लागली असती। पण आता या ठिकाणी त्यानंतर राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना संघाच्या विरोधात प्रदर्शन करायला सांगितलं होतं आणि त्यानुसार हे प्रदर्शन करण्यात येत आहे। सुमारे 300 ते 200 कार्यकर्ते इथे जमा आहेत। पोलिसांची एक जी राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे त्यांना घेऊन गेलेली आहे आणि उरलेले जे कार्यकर्ते आहेत ते घोषणा देत आहेत। अशी सगळी परिस्थिती आहे। संजय, या आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये काही बॅनर्स सुद्धा आहेत, काही बोर्ड आहेत, काय नेमकं लिहिलेलं आहे या बोर्ड्सवरती? हो, स्वतंत्रता संग्राम सेनानियों का अपमान बंद करो असं किंवा संघ के दलालों को जूते मारो सालों को अशा संजय, थेट त्या बोर्डवरती बॅन RSS असा उल्लेख करण्यात आलेला आहे। हो, बॅन RSS वर निर्बंध घाला अशा आशयाच्या सुद्धा घोषणा या प्लॅकार्ड्सवर लिहिलेल्या आहेत आणि मोहन बाबा होश में आओ आणि जूते मारो वगैरे अशा पद्धतीच्या घोषणा तिथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देत आहेत। पण पोलिसांनी त्यांना झोपून धरण्यात यश मिळवलेलं आहे। त्यांनी संघाचा गणवेश सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केला पण तो वेळीच पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आणि अजूनही घोषणाबाजी सुरू आहे आणि उरलेल्या काही निवडक कार्यकर्त्यांना पोलिसांची दुसरी जीप आहे ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करते। संजयजी, मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये साधारणपणे 100 ते 150 कार्यकर्ते सहभागी झाले असं तुम्ही सांगता। हे सगळे कार्यकर्ते दिल्लीवरून आलेले होते की नागपूरमधले सुद्धा कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते? अगदी बरोबर तृप्ती, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि नागपूर शहराचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा त्या गर्दीमध्ये दिसत आहेत आणि ते सगळे घोषणा देत आहेत। युवक काँग्रेसचा झेंडा घेऊन हे सगळे कार्यकर्ते घोषणा देत आहेत। काही कार्यकर्ते दिल्ली आणि देशातल्या इतर भागातून आलेले दिसत आहेत पण पोलीस आपण पाहू शकतो एकेका निवडक कार्यकर्त्यांना धरून जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्याला हे स्पष्ट दिसतंय आणि या ठिकाणी उरलेले जे कार्यकर्ते आहेत ते दूर जाऊन उभे राहून घोषणा देत आहेत।
संजय, अशा पद्धतीचं आंदोलन या परिसरामध्ये होणार याची कल्पना याआधी पोलिसांना होती की अचानकपणे या आंदोलनाला सुरुवात झाली? अशा पद्धतीचं आंदोलन होईल तृप्ती हे माहीत होतं. पोलिसांना याचा आधीच सुगावा लागला होता आणि त्यामुळे आज सकाळपासून या ठिकाणी गर्दी होती. त्यामुळे पोलीस सुद्धा बंदोबस्त दिसत होता. पोलिसांचा डग्गा जी मोठी व्हॅन असते ती सुद्धा इथे दिसत होती. आपण आता पाहू शकतो की एक एक कार्यकर्त्याला निवडून पोलीस त्यांना धरून नेत आहेत आणि बसमध्ये त्यांना कोंबवण्यात येत आहे. आणि एका पद्धतीनं हा सगळा जो हे सगळं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला कुठेतरी शांत करण्यात पोलिसांना यश मिळालेलं दिसत आहे. जे इतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते बाजूला अगदी केवडिया काँग्रेस भवनाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभे आहेत. काही काँग्रेस कार्यकर्ते इथून निघून गेलेले आहेत. एकूणच काय तर हे जे पूर्ण आंदोलन आहे ते आता जवळपास संपुष्टात आलेलं असं दिसतंय. कारण जे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत उदय भानू चीब आणि जे प्रमुख काही कार्यकर्ते होते, नेते होते, पदाधिकारी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना घेऊन गेलेले आहेत. आणि आता आपण पाहू शकतो आपल्या समोर आणखी एक पोलिसांची जीप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना आपल्याला दिसते. तर निश्चित संजय, खूप खूप धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या संघ मुख्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आता हे आंदोलन थांबवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे.